तर पुणे कोंढवातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीत प्रवेश केलेला आहे। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। महिलेनं कुरिअर माझं नाही असं सांगितलं, तरीही सही करावी लागेल असं आरोपीने सांगितलं। त्यामुळे तिने सेफ्टी डोअर उघडला आणि आरोपीने तोंडावर स्प्रे मारला। तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। तरुणीवर अत्याचारानंतर मोबाईलमध्ये सेल्फीही काढण्यात आलाय। उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली। कुरिअर बॉय असल्याचं सांगून या तरुणीवर अत्याचार केला। या कुरिअर बॉयने खोटी आयडेंटिटी दाखवून सोसायटीत प्रवेश केला आणि या घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये एक सेल्फीही काढलाय। यामध्ये कोंढवा परिसरात हादरवणारी घटना घडलेली आहे। एका महिलेच्या घरात डिलिव्हरी बॉयने शिरून बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। या संबंधित माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सर आहेत। सर, कोंढवा परिसरात ही हादरवणारी घटना घडलेली आहे, नेमकी काय घटना आहे, काय घडलेलं आहे? कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64, 77 आणि 351 दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामधील निर्भया वयवर्ष 22 हिच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू असून गुन्हे शाखेची आणि आमची स्थानिक पोलीस स्टेशनची पथकं यावरती काम करत आहेत। कधी नेमकी घटना घडलेली आहे? आरोपी कुठला आहे? काय ओळख पटलेली आहे? काल रात्री सायंकाळी 7:30च्या सुमाराचा प्रकार आहे। डिलिव्हरी देण्याकरिता एक कुरिअर बॉय आला होता आणि बँकेकडून आपलं एनवलप आपल्याला द्यायचं म्हणून सांगितलं आणि तो स्वतःकडे पेन नाही असं सांगून सिग्नेचरसाठी पेन मागितला आणि जसे निर्भया घरामध्ये पेन घ्यायला गेल्या त्यानंतर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। स्प्रे मारला असं देखील समजतंय, चेहऱ्यावर स्प्रे मारला, त्यानंतर ती महिला बेशुद्ध पडली, अशी नेमकी घटना आहे? याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत की काय स्प्रे वापरला का कुठलं आणखी काही उपयोग झाला याबाबत तपास करत आहोत।